तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे तेने विना जीवा सुख नोहे तेने विना जीवा सुख नोहे ये रती माई के दुखाची जननी रती माई के दुखाची जननी ये रती माई के दुखाची जनिती रती माई के दुखाची जननी नाही आदि अंती अवसान नाही आदि अंत्य अवसान नाही आदि अंत्य अवसान अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे तुका म्हणे एका मरणेची सरे तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे ये रती माई के दुखाची जनिती ये रती माई के दुखाची जनिती नाही आदि अंती अवसान ढोबार कुमाई 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 त्यांचा आवाज जास्त आपुला तो एक देव करुणे घ्यावा आपुला तो एक देव करुणे घ्यावा आपुला तो एक देव करुणे घ्यावा आपुला तो एक देव करुणी 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 घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे तेने विन जीवा सुख नोहे ये रती माई के दुःखाची जनिती ये रती दुःखाची जनिती तेने विन देवा सुख नोहे तेने
नाहि आद्यन्ते अवसान नाहि आद्यन्ते अवसान अवसान नाहि आद्यन्ते अवसान ये रति माई के दुखाची जनी रति माई के दुखाची जनिती दुखाची जनिती दुखाची विठ्ठल 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 आपुला तो एक देव करुणे घ्यावा तिने विन जीवा सुख नोई ईरती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान आपुला तो एक देव करुणी घ्यावा तिने विन जीवा सुख नोये ईरती माई के दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसान नाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाची ये रती माई के दुःखाची जनिती
नाही आदी अंती अवसानी. तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. एरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. आतमध्ये बसा मावशी सरा असा इकडं. वरती बसा आणि बोलू नका फक्त. श्री गुरुचरण सरोज रजन मनोमुकुर सुधारी. बरनव रघुवर विमल जसो जोदायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि हरवु कलेश विकार. मंगल भवन अमंगल हरि द्रवभु दशरथ अजिर विहारी. पुनि पुनि कीर्तनि वो सुनिए सुनाए दिल की प्यास बुझत न बुझाई. राम सिया राम जय जय राम. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. श्री पीताम्बरी कसी हो छवि मन में ये बसी हो. ओटो पे कुछ हंसी हो जब प्राण तन से निकले. सेवे लागी सेवक झालो सेवे लागे सेवक झालो. बोला सेवे लागे सेवक झालो. सेवे लागे सेवक झालो. सेवे लागे सेवक झालो. सेवे लागे सेवक सेवे लागे सेवक झालो. सेवे लागे सेवक झालो. सेवे लागे सेवक झालो. सेवे लागे सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावे रे. तुमच्या स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरो. सेवे लागी सेवक झालो तुमचा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेरो. जयांचे केली आज स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण. तिची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक. आपुला तो एक देव करून घ्यावा. मग तेने विन जीवा सुख नोही. कारण येरती मायके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान. वैकुंठवासी गंगा भागीरथी जयवंताबाई माधवराव काळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने श्री विनायक भाऊ विठ्ठलराव लबडे पाटील या आजींचे नातू श्री अर्जुन भाऊसाहेब काळे हेही आजींचे नातूच आहेत.
राहुल विठ्ठलराव लबडे पाटील हेही आजींचे नातू आहे. संजय सयाजी काळे, त्याचबरोबर किशोर जालिंदर काळे हेही आजींचे नातू आहेत. आणि या सर्वांनी गंगा भागीरथी जयवंताबाई आजी यांच्या पहिल्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव तथा पिंडदानाचा कार्यक्रम, त्या अनुषंगानं सर्वाभूती द्यावे अन्न, अन्नदानासारखं दुसरं श्रेष्ठ दान नाही म्हणून अन्नदानाचाही कार्यक्रम या ठिकाणी ठेवलाय. सर्व पै पाहुणे, सगळे सोयरे, मित्र परिवार, आपतिष्ट गणगोत या सर्वांच्या पर्यंत, सर्वांच्या घरापर्यंत जसं जमल त्या पद्धतीने आमंत्रण देऊन सर्व नातेवाईकांना या कार्यक्रमासाठी विनंतीपूर्वक आग्रहाचं आमंत्रण दिलं. आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात. कीर्तन सेवा म्हणून सेवेसाठी आमंत्रण मला श्री विठ्ठल दादा, विनायक भाऊ, राहुल यांच्या परिवारानं, अर्थात ह्या गंगा भागीरथी जयवंताबाई माधवराव काळे या आजी म्हणजे आमच्या मीना मावशी यांच्या आई, मीना मावशी त्यांच्या आई आहेत. आईची फार मोठी सेवा या लेकीला घडली. या आजीबाईंची सेवा त्यांच्या जावयाला घडली. अगदी त्या विठ्ठल दादाच्या आई मीना मावशींच्या सासू ह्या बऱ्याच वर्षापूर्वी गेल्या, परंतु त्यांनी या आजीमध्ये या परिवारानं देव पाहिला आणि देवासारखी सेवा म्हणता येईल. ही आजी जरी वयस्कर होती पण या लबडे परिवारानं लहान लेकरासारखं आजीचा सांभाळ केला. लेकी आणि जावयानं तर सेवा केलीच, पण विनायक भाऊ असतील, राहुल असतील, त्या दोघांच्या लक्ष्मी सारख्या कुटुंब असतील, म्हणजे नातवांनी केली, नातसुनांनीही केली. जसं जमल तसं प्रत्येकाने जशी वाटेल त्या पद्धतीनं हर एक प्रकारची सेवा तथा सुविधा या आजींचा पुरवण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून या निमित्ताने कार्यक्रम व्हावा, कीर्तन प्रवचन व्हावं, विनायक भाऊंचा आग्रह होता. महाराज काय करायचं, कसं करायचं? म्हटले बघा, सप्त्यामध्ये कीर्तन करणं सोपं असतं. गायक वादक उपलब्ध असतात, टाळकरी असतात, कथेमध्ये माता भगिनी असतात, भजनी मंडळ असतात. एक दिवशी करायचं, धावपळ होईल तुमची. म्हटले काही अडचण नाही महाराज, धावपळ झाली तर होऊ द्या. आता आजीचं शेवटचं कार्य आहे. मावशी आतून या, 1 मिनिट विनंती. सर्व महिलांनी आत सरा, किंवा मावशी तुम्ही आतमध्ये या. मावशी एकदा माझ्याकडे बघा, थोडं तुम्हीच सरा. आता तुम्हालाच त्रास होते थोडासा, पटकन सारखा. किंवा पाठीमागून जे येतील ना त्यांनी घराकडं नाही, आता घराकडे आतमध्ये जाणंही गरजेचं आहे. पण मावशी चपला बाहेर काढायच्या ना तुम्ही. जागा केली म्हणजे चपला सोडायला काय पार्किंग व्हायची नाही. नव्या दिसतात, नव्या गेल्या तर माझ्याकडून भरून घ्या, फक्त तुटक ठेवी जा. नाही ना, आता नका. नाही, त्या पहिल्या गाडीनं आल्या मावशी आणि शेवटच्या गाडीने जातील, तुमची भेट घेतील. आता नका बोलू. आपल्या दारात अन्नदान घडावं. महाराज, कोणत्या रूपानं पांडुरंग या ठिकाणी येईल सांगता येत नाही. कोणत्या रूपानं लक्ष्मी आपल्या घरी येईल सांगता येत नाही. कदाचित या आमच्या माता भगिनी टाळकऱ्यांच्या रूपानं आई अंबा भवानी आपल्या दारात येऊ शकते. या बसलेल्या लक्ष्मीच्या माता मौल्यांच्या रूपानं कोणती देवी आपल्या घरी येईल सांगता येत नाही. या टाळकऱ्यांच्या रूपानं ज्ञानोबाराय, तुकोबराय आपल्या घरी जर जेवून गेले तर आपल्याला कल्पना सुद्धा येणार नाही, कळणारही नाही बसलेल्या श्रोत्यांपैकी कोणत्या रूपानं देव येईल. आणि म्हणूनच
या विनायक भाऊच्या परिवाराने सांगितलं की महाराज आपण कीर्तन करू, भजनी मंडळ उपलब्ध करू, भजनी मंडळाकडे जाणं, विनंती करणं, गायक वादक पेटी पखवा सिस्टीम स्पीकर वगैरे सगळं लावणं सोपं नाही, परंतु तरी पण सर्व प्रकारचे प्रयत्न करून या कीर्तन सेवेचा घाट यांनी घातला. राहायला आळंदीला जरी असलो तरी माझं येणं हिंगोलीच्या मध्यावरून झालं. रात्री 1:45 वाजला इथं यायला, आणि आताही थोड्या वेळाने 1 वाजणारच आहे, पण 1 वाजवणार नाही. काय होतं, सप्त्यातली कीर्तनं थोडीफार मागे पुढे होऊ शकतात. आमचे ज्येष्ठ वारकरी शंकर भाऊ आहेत, तिकडे बापू अण्णा बसलेत. बापू अण्णांचं फार प्रेम आमच्यावरती, पण आता कसं काय एवढे लांब बसले मला माहित नाही. त्यांना वाटलं असं महाराज एक तर तुम्ही लांबलचक उचेपुरे त्या स्टेजवर उभे राहिले, जवळ बसावं असं बघावं लागतं, त्यापेक्षा लांबून पाहिलेलं चांगलं. खरं सांगू महाराज, लबडे मळ्यातली जी माणसं आहेत ना, माझ्यासाठी देव माणसं आहेत. इथले लहान लहान लेकरू, भगिनी वर्ग, वडीलधारी माणसं, या माय मावल्या स्वतःच्या मुलासारखं प्रेम करतात माझ्यावरती. हा कार्यक्रम सकाळी जरी ठेवला असता तरी ही सगळी लोक आली असती. हा कार्यक्रम दुपारी ठेवलाय तरी आलेत, अजून काही येतील. आणि हा कार्यक्रम 4 वाजता ठेवला तरी पण लोक आलीच असते. का काय कोणत्या जन्माचं नातं असेल माहीत नाही, परस्परा भावयंतः या न्यायाने. कैलासवासी गंगा भागीरथी जयवंत आजींना, उपस्थित सर्व गायक मंडळी, फार गोड असं गायन यांचं आहे. हार्मोनियम वादक मृदंगाचार्य आमचे छोटे माऊली छोटे महाराज, प्रथमेश महाराज, खूप गोड व्यक्तिमत्व आहे. विनेकरी बाबा, तुम्ही सर्व स्वतः आमचे छोटे महाराज. महाराज नाव काय तुमचं? या दोघांना पाहिलं मला वाटलं आळंदी पंढरपूरवरच आणले माऊली आहे तुम्ही. नांदूरचं भजनी मंडळ आहे, जय बजरंग भजनी मंडळ. आमच्या या कार्यक्रमामध्ये असणारे कायमच्या काकडा हरिपाठ, ज्यांच्यामुळं चालतो, ज्यांच्यामुळं शोभून दिसतो, या सर्व भगिनी, उपस्थित तुम्ही सर्वजण. आणि पुन्हा एकदा साऊंड सिस्टीमची व्यवस्था खूप चांगली आहे, खूप सुंदर लावतो हा ऑपरेटर. सर्वांना धन्यवाद. व्यक्तिशः नाम निर्देश न करता आलेल्या सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद. आणि विनायक भाऊच्या विठ्ठल दादाच्या परिवाराच्या वतीने तुमचे मनपूर्वक आभार मानतो. सप्त्यातल्या कीर्तनामध्ये 10-15 मिनिटं मागे पुढे झालं तरी काही अडचण नाही, परंतु हे नैमित्तिक कीर्तन, हे नैवेद्याचं कीर्तन, हे पिंडदानाचं कीर्तन, हे वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे. वर्ष श्राद्ध म्हणा किंवा प्रथम पुण्यस्मरण म्हणा. पुण्यस्मरण म्हणजे काय? ज्या दिवशी पुण्यात्मानं आपला देह ठेवला त्या दिवसाचं, त्या व्यक्तीचं स्मरण करून ज्ञानदान, अन्नदान, थोडा आवाज वाढव, द्रव्यदान, जसं जमेल तसं दान धर्म करणं आणि त्या गेलेल्या जीवाच्या शांतीच्या संबंधाने प्रार्थना करणं, याला म्हणतात उत्तर केल्याचा कार्यक्रम. अभंग सेवेसाठी फार गोर घेतला मी. एरवीच्या चिंतनाचे अभंग वेगळे असतात, परंतु व्यक्ती गेलेली आहे, आज त्या गेल्या यातनवल नाही. थोडं रिटर्न. हा बोला. हा ठीक. आजी गेल्यात यात आश्चर्य नाही. प्रत्येकाच्या घरात आजपर्यंत कोणी ना कोणी काय झाले, गेलेलं आहे. गेलं यात आश्चर्य नाही, उलट आजपर्यंत आपण जगलो हेच फार मोठं आश्चर्य आहे. गाड्या चालतात रस्त्याने, भरधाव वेगाने धावतात. गाडीला जर एखादं छिद्र पडलं, बीळ पडलं, काटा टोचला, खिळा वगैरे बर घुसली, हवा निघून जाते. एक छिद्र पडलं तर गाडी चालत नाही. आपल्या शरीराला मुळातच 9 छिद्र आहेत तरी आपण जिवंत आहेत, हे आश्चर्य आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, आपण ज्या पृथ्वीतलावर राहतो, ज्या लोकात राहतो, याचं नाव मृत्यूलोक आहे. आणि या मृत्यूलोकाचा नियम आहे, हे आया है सो जाएगा. थोडा विको राजा रंग फकीर
शरीर आया है सो जाएगा। जो जो इस मृत्युलोक में आया सो उसे जाना पडेगा। उलट याला म्हणता येईल हा देह म्हणजे आपलं घर आहे, घर। गौरव महाराज ना, देह म्हणजे काय? घर आहे, मोठ्याने म्हणा काय? घर। आणि घर हे आपल्या मालकी हक्काचं नाही। विठा मावशी, हे घर घर आहे पण आपलं आहे का? नाही। आणि मग त्याच्या दुसऱ्याच्या घरात आपण जेव्हा राहतो तेव्हा तो आपला झाला घराचा मालक आणि आपण झालो त्याचे भाडे करू। नाही तर तो काय फुकट देईल का आपल्याला घर? बाबा तुमच्या घरात मी राहायला आलो, एखाद्या खोलीत राहायला देतात ना? हा म्हणा, पण त्याच्या बदल्यात मला काही ना काही काय द्यावं लागेल? भाडं। म्हणजे मी कोण झालो? भाडे करू। आणि भाड्याच्या घराला कितीही सजवलं, रंगवलं, रंगरंगोटी केली तर एक ना एक दिवस भाड्याचं घर खाली। नावच आहे त्याचं भाड्याचं घर आणि खाली कर। नाही लवकर खाली करीन मी, पण भाड्याचं घर, भाड्याचं म्हणजे शिवी नाही बर का। आता आपल्या मराठी माणसाचा शब्द काय निघल? नाही मामा, मी काय म्हटलं, तुमचं माझं तर कायम कधी भेट होती, इकडं होती तिकडं पण होती। ज्या घरात मी राहतो त्या घराचं मला दर महिन्याला काय देणं आहे? शशी भाऊ, ज्या घरात मी राहतो त्या घराचं मला दर महिन्याला मालक माझ्याकडनं काय घेतो? काय घेतो? नाही पैसे, पण त्याला आपण नाव काय दिलंय? भाडं। मग त्याच भाड्याचं म्हणतोय ना मी। भाड्याचं घर खाली कर। आता किती रंगरंगोटी केली मी, आता कार्यक्रमावर आलो, पैसे वगैरे आले, मला वाटलं पहिला रंग खराब आहे, नवीन ऑइल पेंट वगैरे मारला। शहाणा माणूस म्हणलं महाराज तुम्ही लोकांच्या घराला नका चमकू, कारण एक ना एक दिवस तुम्हाला ते खाली करायचंय। मुद्दा असा, हे जे घर आहे हे माझं आहे का? बाबा माझं घर आहे हे नाही। मग हे तुमचं आहे का? नाही। आपण इथं भाडे करूयात, भाडे करू। मावशी इकडे बघा, हे घर निदान भाडे करून घर तर समजून घ्या, भाडं नका भरू पण निदान पाहून तर घ्या। हे घर भाड्याचं आहे, याचं भाडं आपल्याला भरायचंय, पण कितीही भाडं चांगलं आपण वेळेवर भरत राहिलो, दर महिन्याला भाडं भरलं, पुन्हा इमारतीचं नुकसानही केलं नाही, इमारतही सजवली, याचा अर्थ सहसा चांगले भाडे करू माणसाला मिळत नाहीत। आणि जरी मिळाला तर कधी ना कधी ते घर माणसाला खाली करावं लागतं। मग हे जे घर, हा देह आहे ना, हे भाड्याचं घर आहे। आणि आपण याला किती सजवतो, रोज याला लक्ष लावा, हमाम लावा, मोती लावा, आता काय साबणाची काय जाहिरात नाही करायची आपल्याला, कितीही लावा तुम्ही याला, म्हणजे स्वच्छ पुसून काढणं, तीनदा फरशी पुसणं, डेटॉल वगैरे टाकून झाडू पोछा मारून एकदम चकाचक करणं, म्हणजे पुसणं। नुसतं पुसण्याच्या खिडक्या बिडक्या साफ करणं, खिडकी याला काय, खिडक्याला काय तोटा आहे का? फ्लॅटच देवाने हायफाय दिला आपल्याला। हे जे घर आहे ना, इतकं सुंदर दिलं। काही घराला 2-2, 3-3 खिडक्या, हवा खेळती जाते, मस्त वाटतं। याला इतक्या एवढ्या खिडक्या दिल्या, आणि स्वच्छता करायची म्हणलं का फक्त घराचीच का दाराची आणि खिडक्यांची सुद्धा? प्रत्येक। कितीही जरी सजवलं तरी विसरू नका, हे एक दिवस खाली करायचे, खाली करायचे। एक म्हणलंय सुंदर बघा, वेळ माझ्याकडे कमी आहे, मी कमी वेळामध्ये जास्तीत जास्त गोड कीर्तन तुम्हाला ऐकवण्याचा प्रयत्न करीन, फक्त लक्ष द्या। जिंदगी एक किराए का घर है, ऐकता ना तुम्ही? ऐका बरं, फार गरजेचं आहे, खास तुमच्यासाठी सांगतो मी। खूप लांबून आलो कीर्तनाला मी, ऐका। हे जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा,
मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा। सांझ के बाद होगा सवेरा देखना हो अगर दिल सुनहरा। आवाज पेटीचा मान टाकलं थोडं मान. सांझ के बाद होगा सवेरा देखना हो अगर दिन सुनहरा हो. थोडं पेटीला रिटर्न द्या. तुम्ही भागवत कथेत रामायणात कसं याला लावायचे आवाज ना तसं आहे. मॉनिटर थोडा थोडा म्हणजे टेन्शन नका घेऊ अजिबात नाही. ऐका आणखी एक दुसरं सांगतो. सांस रुक जाएगी चलते चलते क्षमा बुझ जाएगी जलते जलते दम निकल जाएगा रोशनी का दम निकल जाएगा रोशनी का क्या भरोसा है इस जिंदगी का. मी तुम्हाला म्हणलं टेन्शन नका घेऊ. क्या भरोसा है इस जिंदगी का. जुगे पाहुणे कीर्तन फार गोड आहे बघा. सांस रुक जाएगी चलते चलते. महाराज माणूस मरतो म्हणजे नेमकं काय होतं. मेंदू काय निघून जातो का कोणा चोरून घेतं कोणी नाही. माणूस मरतो म्हणजे त्याचं पोट कुठं निघून जातं का. गुडघे टायर कोणी काढून घेते. टायरच येत नाही आपल्या गाडीचे. तुम्ही म्हणसाल काय महाराज आधी एकदा घर म्हणले ना आता गाडी म्हणता. नेमकं गाडी म्हणायचं घर गाडी जरी म्हणलं तर भाड्याचीच घेऊ. ठीक आहे गाडी म्हणलं याला गाडी तर याचे हे काय झाले चाक वय. बरं टायरचं टायर बरं हे ट्यूबलेस आहेत याला काय हवा जात नाही पंक्चर होत नाही. माणूस मरतो म्हणजे काय पाय जात नाही कुठं डोकं जात नाही डोळे जागेवर राहतात नाक जागेवर राहतं सगळं जागेवर राहतं. मग माणूस मरतो म्हणजे काय. हा सांस रुक जाएगी चलते चलते. सांस आहे ना जो सांस सास म्हणजे सासू नाही. ते रामदेव बाबा कार्यक्रमात सांगायचे ध्यानधारणेमध्ये सकाळी सकाळी लावलं घरच्या लोकांनी टीव्ही लावला. कारण प्रत्येकाला आता योगाचे डोहाळ्याची चिंता आहे. कुणाला चमकतं कुणाला गोळा येतो कुणाला बीपी होतं कुणाला शुगर होतं कुणाला पोटाचा प्रश्न आजही सुटला नाही आणि काही काहीला सुटलेल्या पोटाचा प्रश्न सुटाना. मग प्राणायाम कपालभाती आमक तमक रामदेव बाबा सांगायचे सांस को अंदर लो सांस को बाहर करो सांस को आत लो सांस को बाहर करो. ती म्हातारी आतमध्ये यायची बाहेर पोरगी म्हणजे बाबा हो बाहेर का बाबा सांगतोय सांस को बाहर करो. सास म्हणजे सासूला नाही. सांस रुक जाएगी चलते चलते. माणूस मरतो म्हणजे काय हा चालणारा श्वास अचानक थांबतो. क्षमा बुझ जाएगी जलते जलते दम निकल जाएगा रोशनी का. एखादा दिवा असतो दिवा आपण झाकून ठेवला कधी विजल हे सांगता येईल का. आजी झाकून ठेवला दिवा कधी विजला हे कळल का. माऊलीची उभी का झाकलिया घटीचा दिवा निजे काय झाला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी.
दिवा कधी विजल सांगता येत नाही, श्वास कधी थांबन सांगता येत नाही, आणि यालाच आपण मरण म्हणतो, यालाच मृत्यू म्हणतो. प्रत्येकाला जायचंय. महाराजांनी वर्णन केलंय, येथ नाही उरो आले अवतार, येरत पामरे जीव किती, येरत पामरे जीव किती. आपण हिंदी चौपाई म्हटलो, हिंदी भजन म्हटलो, आणि माऊलींचं एक संतांचं एक प्रमाण दिलं, येथ नाही उरो आले अवतार, येर तो पामर जीव किती. कीर्तन कथा प्रवचन गोड असतं, फक्त स्वरात आलात आणि श्रद्धेनं केलं पाहिजे. मी कोणी कीर्तनकार फार मोठा आहे, मी कोणी फार ज्ञानी आहे असं केलं आणि मग कीर्तन केलं तर ते श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचत नाही, अजिबात पोहोचत नाही. हा, ते ऐकू ऐकू लोकांच्या कान ठळ्या बसतील, पण लोकांच्या हृदयापर्यंत जात नाही. पण ही सेवा देवाची आहे, ही ज्ञानोबाराय तुकोबारायांची आहे, आणि माझ्या समोर बसलेले श्रोते हे पांडुरंगाच्या आणि रखुमाईच्या सारखे श्रेष्ठ आहेत. या भावनेनं जर सेवा केली ना, लोकांच्या हृदयापर्यंत जातं. महाराज, लोकांनी प्रश्न केला, महाराज जायचंय प्रत्येकाला, आया ही सो जाएगा, प्रत्येकाला मरायचंय. आज मग आजींना वर्ष झालं, एक ना एक दिवस आपल्याला कधी ना कधी वर्ष. जसं मी लोकांच्या 10व्याला 13व्याला वर्ष श्राद्धाला जातो, तसं माझ्या पण वर्ष श्राद्धाला कोणीतरी तुम्हाला कळलं तर येणार ना, तेव्हा ताणून नका धरू, येणार. म्हणजे तुम्ही येणार म्हणले का मी मरायला मोकळा आता बस. ऐका, हो, तुम्हाला माई माऊल्यांच्या आशीर्वादाने सगळं चांगलं आहे, पण प्रत्येकाला जायचं. कितीही आवडलं म्हणून या मृत्यू लोकात राहता येत नाही. आयुष्य संपलं की जावंच लागतं. आजीचं वर्ष श्राद्ध आहे. माणूस किती दिवस जगला याला शहाणी माणसं फार महत्व देत नाही, पण जीवन माणूस कसा जगला याची चर्चा समाजात होत असते. लोक चर्चा करतात, आमका माणूस 50 वर्ष जगला, आमका माणूस 105 वर्ष जगला. लोक म्हणले 105, कंपनीला तडाखा दिला यांनी. कंपनीची गॅरंटी किती आहे? 100 वर्षाची. मोबाईलची गॅरंटी 6 महिन्याची, त्या साऊंडची वगैरे काय महिन्याची, घड्याळाची 4-2 महिन्याची. महाराज प्रथमेश महाराज, आपण दुकानात गेलो की प्रत्येक वस्तू घेताना त्याची काय मागतो? खरे का नाही मावशा? हो, तुम्ही काही घ्या तरी पण काय मागता? म्हणजे काय घ्यायचं? मिक्सर 2-2.5 हजाराचं. ए बाबा 2 रुपये जास्त लागू दे पण गॅरंटी सांग. खुर्र केलं पाहिजे, उगा कर 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 अजिबात नाही. शॉक नाही मारला पाहिजे. इस्त्री म्हणलं तर गॅरंटी, टीव्ही म्हणलं तर गॅरंटी, कुकर म्हणलं तर गॅरंटी. कशाची गॅरंटी मागतात? माझा प्रश्न आहे, आपण सगळ्या जगाची गॅरंटी मागतो, आपली तरी गॅरंटी आपल्याला आहे का? हे क्षणभंगूर नाही भरवसा, क्षणभंगूर नाही भरवसा. हे भारे सावध तोडा माया आशा, वारे सावध तोडा मायाचा. काही न चले मग गळा पडेल फासा, काही न चले गळा पडेल फासा. पुढे हुशार थोरा हे वळसा, राम राम स्मरा आधी. पुढे हुशार तोरा हे ओळसा, राम राम स्मरा आधी. म्हणजे मला वाटतं भरवसा आणि गॅरंटी शब्द एकच आहे. आपण म्हणलं का रे केवढ्याला घेतलं घड्याळ? म्हणले 2000ला. कुठं घेतलं? दुकानावर. त्याची गॅरंटी म्हणली आहे. एका पोराने घड्याळ आणलं, बाप म्हणला केवढं आणलं? म्हणले 5000चं. कुठं घेतलं? हात गाड्यावर घेतलं. कुठं घेतलं? हात गाड्यावर.
पोरगा म्हणला तुमचं 2000चं पेटवा तिकडं. पठ्याने गाडीवर घेतलं 5000चं. बाप म्हणला कुठं घेतला? हात गाड्यावर. त्याचा काही भरोसा आहे का? किती दिवस चालेल? भरोसा म्हणजे हा जुन्या लोकांचा शब्द आहे. भरोसा म्हणजे आजकालच्या काळामध्ये गॅरंटी. तर महाराज म्हणतात साधू संतांनी सांगून ठेवलं या शरीराची गॅरंटी नाही, भरोसा नाही. आणि काकड्यामध्ये प्रमाण म्हणतात बघा. कथेमध्ये रामायणामध्ये पहाट पहाट आम्हाला जागे ते काकड्यानं. बापू अण्णाची अख्खी टीम, बाकीचं काही असो नाही तर नसो, बापू अण्णाला त्यांच्या टीमला पहाट झोपच येत नाही सप्त्याच्या टायमात. अहो कोंबडा एक वेळा काय म्हणलं मी? तुम्हाला आश्चर्य वाटलं माळकरी कोंबड्याचं नाव घेता. लोक दाना मला नाव घ्यायला काय अडचण नाही. एक वेळा कोंबडा उशिरा ओरडन, एक वेळा घड्याळ उशिरा फिरन, पण बापू अण्णा त्यांच्या सहकार्याने काकडा उशिरा केला असं होतच नाही. हे काकडा पाठ. आणि मग त्याच्यात आहे बघा, हे क्षण भंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा. लक्ष इकडे द्या. तो फासा कोणाचा? यमाचा. काय संपला? भरोसा संपला, आयुष्य संपलं. काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे बोलचा. सावध. हुशार म्हणजे सावध. का? रस्त्याला चाललो तर ते एखादी पाटी येते बघा हिरवी, सावधान. पुढं धोक्याचं म्हणजे हुशार राहा, सावधान. पुढं गाव, शाळा, गतिरोधक आहे, वाहने सावकाश चालवा. याला म्हणतात धोक्याचा इशारा, याला म्हणतात सावधानकीचा इशारा. आणि महाराज म्हणतात पुढे हुशार थोर आहे वळसा. थोर म्हणजे मोठं वळण आहे, सावधान. पेटी मास्तर सावध किती वेळा केलाय लोकांना. उठ बा होय जागा, तो वासुदेव यायचा, तो सावध करायचा. किंवा बघा, आता उघडी डोळे जरी हे अद्यापी न कळे. आणि मला वाटतं गौरव महाराज, सावध हा शब्द बरेच वेळा ऐकायला येतो ना. सावधान, सावधान ऐकायला येतं का नाही? तुम्हाला नसेल अजून सावधान ऐकायला आलं म्हणजे लक्षात आलं तुमच्या. अहो ऐकू आलं ते लग्नाला जातेच ना, असतं ना सावधान. तुम्ही म्हणता मंगल कार्य नाही तर कशाचं आहे ना. विनोद सोडा, शरीराची खात्री नाही. बरं, हे शरीर तुम्हाला मला टाकावं लागतं, मरावं तुम्हाला लागतं, मरावं मला लागतं. देवाला सुद्धा या मृत्यू लोकात जास्त काळ राहता आलेलं नाही. बघा, ए आया ही सो जाएगा. कोण कोण प्रत्येक गेले, राम कृष्ण वगैरे सर्व देवांना इथून जावं लागलं. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम या सर्वांना या जगाचा निरोप घ्यावा लागला. नाव याचा आहे मृत्यूलोक. इथं मरायचंय प्रत्येकाला. कोणी समाधी घेईल, कोणी जलतत्वात विलीन होईल, कोणी आकाश तत्वात जाईल. माझ्या ज्ञानोबारायांनी समाधी घेतली, माझ्या तुकोबारायांनी सदैव हे वैकुंठ गमन केलं. मुक्ताबाई अग्नितत्वात विलीन झाल्या, एकनाथ महाराज जलतत्वात लीन झाले. छत्रपती शिवरायांसारखे युगपुरुष देहदृष्टीने जरी गेले असले तरी आजही त्यांच्या कीर्तीचा गोडवा आहे. आजही त्यांची कीर्ती या जगात आहे आणि कीर्ती रूपाने जिवंत आहेत. आपल्याकडे सुविचार शिकवला जातो. सुविचार शाळेतल्या बाई, सर, शिक्षक शिकवतात, मरावे परी कीर्ती रूपी ओरावे. माणसाने मरावं पण नावाच्या रूपाने जगावं. मला वाटलं धोतर बितर नेहरू घालून येशील, असू द्या. कीर्ती रूपाने आज राहणार आहेत. मला सांगा, वैकुंठवासी लता मंगेशकर गेल्या पण आवाजाच्या रूपाने अजून जिवंत आहेत. स्वर भास्कर भीमसेन जोशी गेले, आजही त्यांच्या गायलेल्या भजनाच्या कॅसेट प्रत्येकाच्या मुखार आहेत. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा
देवते थे जानवा जिगा रंजले गांजले. ते कशाला? आज आपले प्रल्हाद शिंदे ऋतला पायी काटा आहे का नाही भजन सर्वांच्या पाठ. नका आळ घेऊ बाळावरी सत्यनारायणची कथा. प्रत्येकाचं काही ना काही धून असते. आजरा महाराज आणि महाराज म्हणतात गेल्या दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. माणसाने असं जगावं का मेल्यानंतरही आपलं नाव निघावं. काही तुम्हाला प्रश्न पडेल, महाराज नाव तर प्रत्येकाचं होतं, नाव रामाचंही आज आहे, नाव रामाचंही आज आहे आणि लोक रावणाला सुद्धा अजून विसरले. नाव दोन प्रकारचं, चांगलंही आहे आणि वाईटही आहे. पण वाईट नाव कमावण्यापेक्षा माणसानं चांगलं नाव कमवावं. चांगलं नाव महाराज म्हणतात ना, कसं मरावं तुका म्हणे ये का मरण्याची सोरे उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे कमरण्याची सोरे उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती अभंगाच्या शेवटच्या कडव्यातून आपण सुरुवात केली. तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमाची उरी कीर्ती मागे. माणूस मरत असतो शरीराने, आठवणीने माणूस कधीही मरत नाही. आठवण काढण्याजोगं माणसानं जीवनात काही ना काही केलं पाहिजे. आता पाठीमागं वारले आपल्या देशाचे सर लष्कर प्रमुख हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये वारले. काय नाव त्यांचं? जनरल बिपिन रावत. गेले पण आजही त्यांचं नाव रस्त्याला ब्रिजला काही ठिकाणी दिलंय. स्वर्गीय अटल बिहारीजी वाजपेयी गेले पण आजही त्यांचं नाव आहे. सरदार वल्लभभाई पटेल पोराली पुरुष, जय जवान जय किसानचा नारा देणारे स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री. गेली माणसं पण कीर्ती रूपाने आजही जिवंत आहेत. शिरीष कुमार, बाबू गेनू, नरवीर तानाजी मालुसरे, छत्रपती शिवराय, धर्मवीर शंभूराजे, राजमाता जिजाऊ, लोकमान्य टिळक, आगरकर, सावरकर, गोखले यांची नावं आजही आहे. का? समाजाच्या उपयोगाचं काही ना काही ते जगले. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाची. या अभंगाचं शेवटचं टोक आहे. तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. माणूस कीर्ती ठेवत असतो, फक्त चांगली ठेवायची की अपकीर्ती ठेवायची याचं स्वातंत्र्य नियतीने आपल्याला दिलेलं आहे. माझी समारोपाची वेळ जवळ आली. महाराज सांगतात, हे बघा आज या आजीबाईचं काही नाव आहे. मी बरेच वर्ष इथं येतो, जाता येता आजींना पाहिजे. या दोन्ही विनायक भाऊच्या दोन्ही पण आजी पाहिले मी. त्याही आजीचा कार्यक्रम करायचा योग मला आला, यांचाही करायचा योग आला. कथेला निघालो की आजीबाईंनी बसले बसले हात जोडायचे. काय असतं बघा, म्हातारी माणसं करत जरी शरीराने काही नसली ना तर त्यांच्या आशीर्वादामध्ये फार मोठं सामर्थ्य असतं, फार ताकद असते. खरं सांगू शंकर भाऊ, या अशा वयोवृद्ध आमच्या टाळकरी भगिनी यांचं दर्शन आम्ही घ्यावं. कथेमध्ये हे दर्शन घेतात, पण जेव्हा आम्ही हात जोडले ना त्यांच्या मनातून पांडुरंगाचा आशीर्वाद आम्हाला मिळतो. वयस्कर माणसाच्या, म्हाताऱ्या माणसाच्या आशीर्वादामध्ये एवढी ताकद आहे, देवापेक्षा कणभर ताकद त्याच्यात जास्त आहे. तुम्ही कोणत्याही वयस्कर माणसाला नमस्कार करा, कोणत्याही वयस्कर आजीला नमस्कार करा, आजोबांना करा, त्यांचा आशीर्वाद असतो आयुष्यमान व्हावं. आणि तो आशीर्वाद त्याला ताकद देव लावत असतो. महाराज पांडुरंग काय आपला उभ्याने झोपा घेत नाही. वडीलधाऱ्या माणसाच्या दर्शनामध्ये, नमस्कारामध्ये आपलं आयुष्य आपल्याला वाढवून घेता येतं. आपलं आयुष्याचं कारण आपल्याला पुन्हा नूतनीकरण त्याचं करता येतं. म्हणून वयस्कर माणसाची सेवा घडली पाहिजे, वयस्कर माणसाचं सेवा झाली पाहिजे, त्यांच्या गरजा पुरवता आल्या पाहिजेत. महाराज म्हणतात, तुका म्हणी एका मरणीची सरी उत्तमाची उरी कीर्ती मागे.
पण जीवन जगत असताना माणसाने जीवन असं जगावं. जीवनामध्ये हे बघा भाऊ, माणूस जन्माला आला, माणूस म्हणजे मुलगा किंवा मुलगी, माणूस म्हणजे आपण सर्व माणूस आहोत. काही महिला आहेत, काही पुरुष आहेत. पुरुष असो अथवा महिला असो, मी थोडं सोपं बोलतो, मुलगा असो अथवा मुलगी असो, जन्माला येताना हसत येतात का रडत येतात? काय म्हणणं आहे तुमचं? मोठे सांगा. रडत. तुमचं काय म्हणणं आहे मावशी? इकडे बघा. जन्माला येताना पोरं रडत रडत पहिल्यांदा रडतात का हसतात? कोणी असं असलं का? मम्मी वेअर आर यू कसं म्हणलंय? अजिबात नाही. आणि जर का एखादी पोरगी म्हणली, मला नाही वाटत त्या आईला आठ एक आल्याशिवाय राहील. मुलगा असो अथवा मुलगी असो, पहिल्यांदा काय रडायचं. आणि जर का लेकरू रडलं नाही, त्या आईला काळजी वाटते. डॉक्टर एक तास झाला रडलंच नाही, मग त्याला रडायला लावतात. बरोबर आहे ना? कारण एक आहे, जेव्हा एखादा रडतो ना, बाकीच्या लोकांना आनंद होतो, हे त्याचं उत्तर आहे. ऐका, मी हळूहळू समारोपाला घेऊन जातो. ते डॉक्टर नाही का, असं ते स्पिरिटनी कापूस घेतो आणि लावतो, कधी टोचतो माहित होत नाही. तसं कीर्तन चालू झालं, कधी संपलं कधी कळणार पण नाही. फक्त लक्ष द्या. मुलगा असो किंवा मुलगी असो, जर झाल्याबरोबर रडला नाही तर घराच्या माणसाच्या छातीत गोळा येतो. हे रडलं नाही मतिमंद होतं काय नो, रडलं नाही मुक होतं काय नो. बरोबर आहे ना? दुसरं काय कारण त्याच्यात? आता आम्हाला काय याच्यात अभ्यास नाही, पण घरातल्या म्हातारे सांगत असतात. रडलं नाही तर त्या पोराला रडायला लावतात. बरोबर आहे? दुसरी गोष्ट, अहो लहान पोरं म्हणजे काय साधं टेन्शन असतं का? हे दिसतानी मोठ्यापणी बरं आहे, गुडगुडीत नाक वगैरे स्वच्छ टाकाटक राहतं तेव्हा चांगलं आहे. लहान इतकी काळजी असते हे तुम्हाला माहित नाही, मला माहित नाही. हे खराव फक्त यांनी. जर का पोरं सांभाळायचा कार्यक्रम आपल्याकडे असताना महाराज नुसते नाही नाही, हे शहाणे माणसं सांभाळणं लई सोपं आहे दादा. लहान लेकर जर सांभाळायला तुमच्याकडे माझ्याकडे असते ना, ते म्हणले नसते नाही तुमचं जॅकेट भारी आहे, मला म्हणले नसते तू धोतर लई भारी आहे. नाही नाही नाही, लहान पोरांचं म्हणजे गालीन लोटांगण मोकळं पाटांगण. तुम्हाला सांगू का, आता मी सर्वांच्या घरी जातो येतो, कुणाच्या घरी लेकरू असलं कोणी म्हणतं महाराज 2 मिनिटं मांडीवर घ्या. अरुणाताई आतापर्यंत जेवढे जेवढे बाळ माझ्या मांडीवर ठेवलेत ना, मुलं असो नाही तर मुली असो, फक्त दोघांनीच मला सुट्टी दिली. नाही तर मांडीवर ठेवले तर माझ्या धोतराचा रंग तरी त्यांनी बदलवला, नाही तर वाळलेलं धोतर तरी ओलं केलं. फक्त दोघांनाच काय राय आली. 2च बाळा असे का त्यांनी ओलं केलं नाही पिवळं केलं नाही, नाही तर मला प्रसाद दिल्याशिवाय सोडलंच नाही. मग मला सांगा, ज्या आईनं सगळं केलं त्यांना काय त्रास असेल? लहान मी आता जरा जास्त चिंतन करतो. मुलगा असो नाही तर मुलगी असो, आईच्या जीवाला एवढा घोर असतो, एवढा घोर असतो का? ती आई आहे जिचे पिढे बाळ आणि प्राण तेचा विकळ. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. ऐशी कळवळ्याची जाती आणि करी लाभावी प्रीती. लहान बाळ जर रडलं नाही तर तिला काळजी. बरं खूपच रडलं म्हणजे बाळ जर रडलं नाही तर तिला झोप नाही. बरं लईच रडायला लागलं तरी तिला झोप नाही. आणि बरं त्यांनी काही खाल्लं नाही तरी तिचा घास घाशाखाली उतरत. त्याचा बाप मात्र घोरत पडतो, घ्या पेढे. काय पठ्ठ्याला वाघ झाला म्हणजे याचा बाप पठ्ठ्या आणि याला झालेला वाघ. वाघ झाला, घ्या पेढे घ्या पेढे घ्या पेढे. नाव याचं ग्रामपंचायतच्या दाखल्यावर शाळेच्या दाखल्यावर याचं नाव, आणि सगळी त्याची उठाठेव कोणी करायची? आईने. तिचं नाव आहे कुठं? महाराज एकमेव असं दानशूर व्यक्तिमत्व असतं आईचं, म्हणजे स्त्रीचं. सगळं करते ती. अहो कवीनी कविता केली तर खाली त्याचं नाव असतं, एखादा मेसेज केला तर खाली त्याचं नाव असतं, चित्रकाराने चित्र काढलं तर खाली त्याचं नाव असतं. आई पण एवढं सुंदर चित्र बनवून तयार करून आपल्याला देते, जगाला देते, घरच्याला देते, पण नाव दुसऱ्याचं लावते. आईसारखं दैवत नाही. बरं ते जर रडलं नाही तर आईला झोप येत नाही, जेवलं नाही तर आईला झोप येत नाही. बरं खाल्लं नाही, अहो खाल्लंच नाही, याच्या पलीकडे मी सांगतो
तुम्ही समजून घ्या, जर त्या बाळाने दूध पिलं नाही तर आईच्या बापापेक्षा आईला जास्त काळजी असते. बरं त्याने शी केली नाही तरी पण तिला काळजी, आणि खूपच शी करायला लागलं तर तरी तर मग काळजी. म्हणजे बघा एवढं सगळं करायचं, असं माणसाचं जीवन आहे. म्हणजे सुरुवात रडत रडत आहे. सुरुवात कशी आहे बोला, सुरुवात कशी आहे माणसाची? रडत रडत झाल्याबरोबर रडायला लागला. हाय 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 झाल्याबरोबर रडायला लागलं. बरं रांगता रांगता पडलं की पहिल्यांदा पुन्हा रडलं. उठून उभा राहायला लागलं, उठून उभा राहिलं, पुन्हा धपकन पडलं, गुडघ्याला लागलं का पुन्हा रडलं. रडारड कायम आहे. सुरुवात रडारडीनी, ज्याची सुरुवात जशी त्याचा शेवट. बघा तुम्ही तेच अख्खं जीवन सांगतो. जन्माला आला रडला, त्या सिस्टरनी त्या पाण्यात बुचकळलं, पहिलं त्या सुईनी दाया वगैरे राहायच्या, त्याला पाण्यात वगैरे बुडवलं, आंघोळ घालताना पुन्हा कडक तांबे आला की पुन्हा हे रडलं. आता नाहू घालायचं काम काय पोरी सोरींचं नाही, म्हाताऱ्या माणसाकडे नाहू घालायचं काम. सर्वात सिनियर वयस्कर महिला जी तिने असं नाहू घालायचं. बरं ते काय हातावर घेऊन नाही, पायावर असं. आणि वयस्कर बाईचे पाय म्हणजे काय नुसते हाडकस, आणि त्याच्यावर ते बारक्या कवळ्या बाळाला टाकायचं असं. म्हणजे ऊसाच्या मोळीवर एखादं लहान लेकरू बसल्यासारखं हे असं अंगाला टोचायचं. मग तिने असं वरून पुन्हा दाबून. आता ते आजीचे हात म्हणजे ते पालान शेंगा तोडलेल्या तुराठ्या जणू काय अशा तुराठी कळलं ना, बागायत ना तर तुम्ही सगळे बागायतदार आहे. ते असं त्यांनी असं माखून नाहून असं वडवून असं ताणून नुसतं वड. ते काय महाराज मालिश असती, कुठं आजी मालिश शिकली काय माहिती. डावा हात आणि उजवा पाय आपण कसं गवताचं गठोडं आवळून बांधतो, नाही तुम्ही लहान लहान पोराचं अंग ते माणूस म्हणतात अरे बाबा त्या पोरीचं करू धरू लावल्या एखाद्या म्हातारी माणसाला पाठवा. म्हातारी कशाला, तिची PhD असती याच्यात. ते लगेच असं उजवा पाय डावा हात, इकडचा तंगड इकडचा हात असं धरायचा, इकडून असं बांधायचं, इकडचं घ्यायचं तिकडचं, नंतर दोन्ही पाय दोन्ही हात त्याचा पार दुमता तिमता कानोला नाही पार समोसा करायचा. आणि त्या असं मोठ्याने आरडतं, त्या बापाच्या पोटात गोळतं आजी तुला यातलं कळत नाही बाहेर. हा कसं मोकळं झालं, मोकळं नाही व्हायचं तर काय होईन, ते चौकून पिळू 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 घेतलं, त्याला मोकळं नाही व्हायचं का काय. ते पोरग रडायच्या मागं होतं, आणि पार त्याची लांबालोंबी अशी एकदम मुरगाळा मुरगळी केली कणिक तिंबल्यासारखं. आणि नंतर त्या पोरीला म्हणे आण आता पाणी, हात घालून बघ. थांब तू याला घे. त्या पोरीने हात घातला, आजी हात भाजला. म्हातारी म्हणते थांब मी बघते. हिने हात घातला, आता शित काटा मोड झालंय. तिच्या हाताला का पोळलं, त्या पोरीच्या हाताला मांस होतं, हिच्या राहिल्या तुराट्यासारख्या काड्या. म्हणजे 50 भाकर केलेला तवा म्हातारी हातात धरती तर चटका सुद्धा बसत नाही. तिच्या हाताला पाणी पोळण का, हात घालून पाठी आणखी एकदा जाळ लाव. आणि मग ते तापलेलं पाणी, ते कडक पाणी, ते तांब्या आला आणि त्या बारक्या बाळाने पाहिला. बाबू त्या म्हातारीच्या तळ्यातून सुटलं, आईकडे गेलं, पोराने श्वास घेतला, सुटलो एकदम म्हातारीच्या कसाट्यातून. ती गेली पाणी पाहायला, आणि जशी म्हातारी तांब्या घेऊन आली आणि पुन्हा म्हातारीच्या पायावर ते पोरग टाकलं वर तोंड करून, पुन्हा पाणी ओतलं, पुन्हा पालथं उतानं, आणि कडक पाणी ओतलं का ती असं जीवाच्या आकांताने पोळायचं, रडायचं मोठ्यानी. ती म्हणती बघ कसं मोकळं होतंय. पोरग म्हणतो मग हा जीव जायची वेळ आली. आणि ते पाणी ओतून चोळून पुन्हा उलथ पालथं सर्व केलं आणि जोळीत घातलं. जोळीत घातलं ते पोरग जे झोपलं म्हणजे लगेच नाही, मोकळं होऊन त्याला माहितीये जर का मी बोंबललो आणि जर का म्हातारीने तेलाची वाटी घेतली तर पुन्हा खरं नाही. निदान 24 तास तरी पोरग शांत झोपलं. म्हातारी म्हणते बघ कसं झोपलं शांतपणे, झोपायचं नाही तर काय करीन. म्हणजे तेव्हा रडारडच. पुन्हा शाळेमध्ये गेलं, मास्तरनी गणित चुकलं हाणलं, पुन्हा रडारड. पुन्हा नोकरी लागाना तरी रडारड. नोकरी लागाना म्हणून छोकरी कोणी द्यायना, लग्न व्हायना तरी रडारड. नंतर लग्न झालं, मुलगा व्हायना तरी रडारड. झालं मुलबाळ तरी रडारड. पोरांनी लग्न केलं तरी रडारड. आणि पोरांनी सुनांनी घराच्या बाहेर काढलं तरी पण आपली रडारड. एवढंच नाही, आजारी पडला, बायपास झाला, BP शुगर तरी डॉक्टर पुढे रडगाणं चालूच आहे.
रडगाणं करता करता घरातले लोक कादारले, रोग झाला, बीपी, शुगर, डायबिटीस, कॅन्सर, आमकं तमकं सगळे प्रकारचे रोग झाले. घरातली बायको प्रार्थना करायची, बाईला म्हणे कर घर मरता तरी बरे. बरं झालं असतं म्हातारं मेलं असतं, सगळं घर थुंकून थुंकून घाण केलं, घरच्यांनी मारायची वाट पाहायची. तर म्हातारा देवाजवळ हात जोडता, देवा माझ्या वयाचे सगळे गेले, पुढं माझी चिठ्ठी हरवली. अरे घरच्या दरच्याने राग राग करावं असं कुत्र्यासारखं जीवन नको मला, मरण येऊ दे मला. यासाठी देवाचे ओबरे झिजवणे, यातही रडारड, आणि शेवटी मरण जवळ आलं, मेला आणि पाठीमागच्याला रडायला लावलं. मला सांगा आयुष्यामध्ये माणसाचं फक्त काय चालू आहे? रड गाणं चालू आहे. हे तरी जीवन जगायचं आणि एकीकडं सदाबहार जीवन, आनंदी जीवन, हसत खेळत जीवन, लहान मुलांचं जीवन हसत खेळत असावं. माणसाने सुखाने जगावं, इतरांना जगू द्यावं. एक सांगू, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेमर पावी. प्रत्येकाने एकमेकाच्या गालावर हसू कसं फुलावता येईल याचा विचार करावा. आज मी इथं आलो, प्रथमेश महाराजांचा माझा परिचय नव्हता. आपली ओळख होती नाही, तुमची ओळख होती, आपल्यापैकी बरेच जणांची नसेल. पण आज जी भेट झाली तर उद्या होईल किंवा झाली तर कधी होणार पण नाही. जर झालीच तर तुम्हाला कधी ना कधी अशी आठवण यावी. चांगलं कीर्तन केलं महाराजांनी. संपूर्ण कीर्तनात कुणाला लागेल असा एक शब्द आला नाही. चांगलं वाटलं. मला अशी आठवण आली पाहिजे. माझी ओळख नव्हती पण महाराजांनी खूप सुंदर गायन केलं, माझ्या कीर्तनाला साथ केली, रंगदेवता आणली. भगवान परमात्मा करो आणि यांचा आवाज दीर्घकाळ भगवान पांडुरंगाने टिकून ठेवा अशीच प्रार्थना करावी. तुमची माझी एकमेकाला आठवण आली का माणसाला वाटावं बस पांडुरंगा माझं आयुष्य कमी होऊ दे पण या माय मावल्याला लागू दे. काय असतं, कळत नकळत अनावधानाने एखादी चूक होते, एखादा शब्द जातो, एखाद्या माणसाचं मन दुखावतं. पण पांडुरंगाला स्मरून सांगावं, पांडुरंगा अरे अमक्या अमक्याचं मन दुखावण्याचा हेतू नव्हता. योगायोगानं शब्द सुटला, योगायोगानं वाईट वाटलं असेल, देवा हे कर. कळत न कळत झालेल्या दोषाचं परिवर्जन करावं आणि त्या माणसाला आनंद देता येईल तेवढा देण्याची सद्बुद्धी मला द्यावी. हेच नाव जीवन आहे. पराया दुख जो अपनाए उसे इंसान कहते हैं, इसे इंसान कहते हैं, उसे इंसान कहते हैं. जर तुम्हाला करता आलं तर एखाद्याच्या रस्त्यामध्ये फुलं टाका, रस्त्यात फुलं टाका. नसेल आपली दानत फुलं टाकण्याची तर नका टाकू, काही अडचण नाही. पण कोणाच्या रस्त्यामध्ये काठी टाकू नका. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटी भी बनकर मत रहना. कुणाच्या तरी डोळ्यातलं अश्रू पुसण्याचं आपलं योगदान असावं. नसेल डोळ्यातलं पाणी पुसता आलं तरी चालेल, पण कुणाच्या डोळ्यात पाणी येईल असं आपल्या हातून काही घडू नये, असं जीवन असावं. महाराज म्हणतात, जीवन जगता जगता आपणही आनंदी जीवन जगावं, इतराचंही जीवन आनंदी करावं, आनंदी जीवन करावं. कसं महाराज म्हणतात, जीवनात सुख पाहिजे का दुःख पाहिजे? सुख आणि दुःख माणसाच्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे, महत्वाचा भाग आहे. गरीब आहे का श्रीमंत हे महत्वाचं नाही, हे आपल्या हातात नाही. महाराज माझ्या जीवनात पैसा किती कमवायचा हे माझ्या हातात नाही, प्रयत्न किती करू द्या. जर प्रारब्धात नसेल ना तर पैसा माझ्या हातात येणार नाही, आणि जरी आला तर तो टिकणार बोला नाही. आणि जर नशिबात असेल तर कुणी किती हिसकून घेऊ द्या तरी माझ्याकडे पैसा आल्याशिवाय राहणार नाही. किती ताटातलं कुणी उडून घेऊ द्या, नशिबात असेल तेवढं अन्न भगवान परमात्म्याची कृपेने मिळल्याशिवाय राहणार नाही. मग का? अन्न, मान आणि धन हे प्रारब्धाधीन. मावशी, तुमच्या जीवनातला पैसा मी घेऊ शकत नाही, तुमच्या जीवनातलं सुख मी हिरावून घेऊ शकत नाही. काको, तुमच्या जीवनातला मान प्रतिष्ठा जो नशिबात देवाने लिहिला तो जगातला कोणताही माणूस हिरावून घेऊ शकत नाही, अजिबात नाही. का? जन्माला येण्यापूर्वी नशिबात तुमच्या लिहिलंय. भाऊ, तुमच्या नशिबात जो मान सन्मान प्रतिष्ठा आहे, तुमच्या जीवनात जी प्रतिष्ठा आहे तो कुणी हिरावून घेऊ शकत नाही. का? ते देवानी नशिबात लिहिलंय.
आणि 6व्या दिवशी जी लिहिलं ना, ललाटीची लिहिली, न मोडेगा काही केली. कोणी पुसू शकत नाही. आपलं आयुष्य किती आहे हे ठरवलेलं असतं. आपल्या हातात पैसा किती आहे हे ठरवलेलं असतं. मग आपण प्रयत्न करतो, प्रयत्न निमित्त, पण फळ देतसे संचित. म्हणून अन्न मान धन याच्या जास्त आहारी पडू नये. मला सांगा, पैशावाले माणसं रोज मी आणि तुम्हीही पाहता, करोडपती माणसं जगात आहेत, जगात. पण कितीतरी सगळीच माणसं श्रीमंत सुखी आहेत असं नाही. याच्या उलट काही आमचे शेतकरी माणसं आहेत, रोज शेतात काम करावं, कुणाच्या तरी मजुरी कमवावी, आलेल्या पैशाचा काहीतरी घरात भाजी भाकरी काही आणावी आणि मग खावं, आणि पडलं की लगेच सुखाने झोपतात. सुखी माणूस कोण? ऐका सुखाची व्याख्या, माईकवाले ऐका. सुखाची व्याख्या, सुखी म्हणजे कोण? भारी कपडे घातला म्हणजे सुखी नाही, भारी मोबाईल घेतला म्हणजे सुखी नाही, भारी गाडीमध्ये फिरला म्हणजे सुखी नाही, हे सोनं नाणं घातलं म्हणजे सुखी नाही, हे फार 5 स्टार हॉटेलमध्ये गेला आणि मस्त रबडी बिबडी बासुंदी वगैरे कलाकंद सगळं आणलं म्हणजे सुखी, अजिबात नाही. पैशाचा आणि सुखाचा संबंध नाही, पैशाचा आणि सुख सुविधांचा संबंध आहे. सुखी माणूस तो, सुखी महिला ती का काहीही खाल्लं तरी पचवण्यासाठी तिचं शरीर समर्थ आहे. काही खाल्लं तरी पचतं, म्हणजे भूक लागली का जेवण मिळतं, आणि पाठ एकदा जमीन लावली की लगेच डोळा लागतो. ज्या माणसाला पडल्याबरोबर सुखाने झोप लागते ना, त्याच्या एवढा सुखी या जगात नाही. नाहीतर भरपूर करोडपती माणसं पाहिले महाराज, पहाटचे 4 वाजेपर्यंत घड्याळाचं मिनिट टिक 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 मोजत राहतात, पण झोप येत नाही, झोप येत नाही. आणि किती किती श्रीमंत माणसं पाहिले, अक्षरशः साखर कारखान्याचे काही काही चेअरमन लोक ओळखीचे आहेत माझ्या. सगळं गाव साखर खाते, सगळं गाव नाही, रेशन कार्डावर साखर आली, एका किलोसाठी श्रीमंत लोकांनी रागा लावल्या आनंदाचा शिधा घ्यायला. 1 किलो साखर मिळाली का माणसाला आनंद वाटतो, फुकट मिळाली, साखर मिळाली, चांगलं मिळालं. आणि साखर कारखाना ज्याच्या बापाचा, तो साखरचा दाणा तोंडात घालीत नाही. का? त्याला मुळातच शरीरात साखर जास्त आहे, तो साखर खात नाही. पण साखर पाहिली तरी त्याला पुन्हा साखर वाटते. बघा तुम्ही, काही काही घरी आपण जेवायला जातो, कुणाला साखर असते, कुणाला काय आणखी वेगवेगळे आजार असतात. प्रत्येक गोष्टीचा आनंद, हे बघा, वयामानाने शुगर असणं, बीपी असणं, बीपी लो होणं, हे शरीराचे आजार जरी असेल तर माणसाने सुखी जीवन जगणं त्याच्याच असं आहे. नाही तर जे मला खाता येत नाही तुम्ही खाताय, आणि तुम्ही खाताना पाहिलं का माझ्या पोटात गोळा, अरे माझ्या घरी खाताना तुम्ही खाताना मला खाता येत नाही, तो कसा पाहू शकेल? ऐका, जे मला जमलं नाही, आता महाराजांना जमलं, मला आनंद वाटला पाहिजे. जे माझ्याकडे नाही ते तुमच्याकडे, मला समाधान वाटलं पाहिजे. जे माझ्याकडे नाही ते तुमच्याकडे, मला आनंद वाटला पाहिजे. कदाचित या जन्मामध्ये ते स्वीकारण्याची लायकी माझी नसेल, पण तुमचा आनंद जर पाहिला आणि त्यांनी मी जर सुखी झालो, तर देव सांगेल या माणसाला जे या जन्मात मिळालं नाही ते पुढच्या जन्मी मिळावं. म्हणून इतरावर जळण्यापेक्षा आपण आपल्या प्रारब्धाला दोष द्यावा आणि अशी ईश्वराची सेवा घडावी. या जन्मी जी उणीव राहिली ती पुढच्या जन्मात देवानी भरून काढावी आणि माणसानं सुख मिळवावं. सुख मिळवावं का? आणि सुख जर मिळत नसेल तर एक करावं, आपुला तो एक देव करून घ्यावा. आपुला तो एक देव करून घ्यावा. हे आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोये. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोये. येरती माईके दुःखाची जनिती, येरती माईके दुःखाची जनिती. महाराज पहिल्या कडव्यात म्हणतात सुखी जीवन जगा. प्रत्येकाला गरज आहे सुखाची. जीवनात काय पाहिजे? सुख. तुम्हाला पाहिजे सुख, तुम्हाला पाहिजे सुख, आणि मला काय पाहिजे? सुखच मला पाहिजे. आपल्या सर्वांना पाहिजे सुख, आणि वाट्याला येतंय दुःख. मग काय आपण जिथं शोधतो ना
ते ठिकाण आहे दुःख बांधवडी आहे हा संसार. संसारामध्ये सुख नाही कोठे आली या संसार. ऐका, आपल्याला काढायचंय समजा दूध. शेतकरी आहेत, गाया म्हशी आपल्याकडे आहेत. आपल्याला काय पाहिजे बोला? दूध. मग गायाच्या गोठ्यात जावं का बैलाच्या गोठ्यात जावं? शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, गायाच्या गोठ्यात गेलं तर दूध मिळेल, म्हशीच्या गोठ्यात गेलं तर दूध मिळेल, शेळ्यांच्या गोठ्यात गेलं तर दूध मिळेल, आणि बैलाच्या गोठ्यात गेलं तर लाथा मिळतील. बैलाची कास दुहिता ओवी बरं एकनाथ महाराजांची. एकाने बादली घेतली आणि बैलाला पाणी मारायला लागला. बैलाची कास दुहिता शिंपी भरी दूध नये हाता, तेवी मनोरथ उपासिता नाबे सर्वथा निज सुख. नाही, नुसता राख फुकून कधी आग पेटत नाही, उलट घरादाराची राख राखोळी होती, राख घरात उडेल. तसं प्रपंचामध्ये सुख नाहीच तर मिळणार कुठून? मग सुख मिळवायचं ना, एक करा, आपुला तो एक देव करून घ्यावा. देवाची प्राप्ती करा, देवाची प्राप्ती करा. देवाची प्राप्ती तरी कशी करायची? याचं नाव आहे देवाची भक्ती करा. आवड देवाची ऐका तो प्रकार. देवाचं भजन करावं, देवाची कथा करावी, देवाचं कीर्तन करावं, दान धर्म करावं, अन्नदान करावं, ज्ञानदान करावं, द्रव्यदान करावं, आलेल्या माणसाला चहा पाणी करावं, अन्नदान द्यावं, मंदिराला जागा द्यावी, मठाला जागा द्यावी, सप्त्यामध्ये वर्गणी द्यावी, सप्त्यामध्ये पंगत घालावी, आळंदी पंढरीला अन्नदान करावं. जर कोणी अयोध्या काशी मथुरेला चालला तर सांगावं, मला तर जाता येत नाही, पण तू चालला, एवढे 100-200 रुपये तुझ्या प्रवासाला ठेव, देवाला जा. तुला देवाला जर मी द्रव्य देऊन पाठवलं तर देव तुझ्या यात्रेतलं काही पुण्य मला देईल. हो का? देवाची प्राप्ती अशातच आहे. जनसेवा हीच ईश्वर सेवा. लहान लहान मुलांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करा. परमार्थ फार सोपा आहे. देवाची सेवा, खरंच देवाची सेवा अवघड नाही बरं, खूप सोपी आहे, पण सगळ्यांना घडत नाही, फक्त भाग्यवान माणसाला घडते. काय असतं बघा, असं लहान लेकरू असेल, एखादं खेळणी द्या, एखादं लहान लेकरू एखादं 2 रुपयाचं चॉकलेट द्या, एखादं लहान मुलांनी शाळेमध्ये नंबर आला त्याला काही बक्षीस द्या, एखाद्या मुलीने जिल्ह्यात नाव कमवलं तिला काहीतरी बक्षीस द्या, तिला उत्तेजना मिळेल, तिला चालना मिळेल, आणखी प्रगती करण्याची तिची मानसिक तयारी होईल. नाही काही करता आलं, नाही आपल्या क्षेत्रात पैसे, एखाद्या पोराचं कौतुक करायला, हातामध्ये बक्षीस द्यायला, तर पाठीवरनं हात फिरवा. बाळा, अरे तुला पाहिलं मला माझ्या मुलाची आठवण आली, तुला पाहिलं मला माझ्या मुलीची आठवण आली. अरे अशीच हुशार मुलं आमचे पाहिजे होते, पण नाहीत. खूप चांगलं शिकलात, माझे आशीर्वाद आहे, भरभरून शिका, आपल्या जिल्ह्याचं शाळेचं नाव देशात गाजवा, कमवा. याला म्हणतात पुढच्या माणसाच्या चेहऱ्यावर हसू आणणं. एक अशी वृत्ती होती ज्ञानोबारायाच्या काळात. आईबाप मेले ज्ञानोबारायांचे. 4 वर्षाची मुक्ताबाई, 6 वर्षाचे सोपान काका, 8 वर्षाचे ज्ञानोबाराय, 10 वर्षाचे आईबाप आत्महत्या करायला निघून गेले. आळंदीकरांनी आई दिला. जर तुमच्या पोराला प्रेमाने वागवायचं असेल, समाजात घ्यायचं असेल, तुम्हाला मारावं लागेल. विठ्ठल पंताच्या अंगावर आभाळ कोसळलं, रुक्मिणी मातेच्या मनाला कापरं भरलं. अरे आमची माय लेकराची ताटातून एकीकडे 12 वर्ष मुलबाळ नव्हतं आणि मुलंबळ झाले, आणि लहान मुलांचं लालन पालन करायचं, त्यांना मोठं होताना पाहिजे, तर आपल्याला मरावं लागतंय. रुक्मिणीने सांगितलं, ऐका, मरू आपण जिवंत असण्यानं जर आपल्या पोरांच्या डोळ्यात पाणी कायम येणार असेल, आपल्या मरण्यानं जर पोरांचं कल्याण होत असेल, तर आपण मरून जाऊ, नवरा बायको जगून तरी काय करायचं? आई बापाचं जगणं पोरांसाठी असतं, आई बापांचं मरणं पोरांसाठी असतं. कोणत्या आई बापाला वाटत नाही माझ्या पोराच्या डोळ्यात पाणी यावं? विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता अंधाऱ्या रात्री आळंदीतून चोरासारख्या रात्री उठले. शांत झोपली होती ही 4 भावंड. दरवाजापर्यंत विठ्ठलपंत आले. रुक्मिणी आली. रुक्मिणीला वाटलं नवऱ्याच्या पाठीमाग आपण मरायला गेलं पाहिजे, आपल्या बायकोचा धर्म आहे. पण ती फक्त नुसती बायको नव्हती हो, 4 लेकरांची आई होती. पाठीमाग पाहिलं, चिमुकली मुक्ताबाई शांत झोपली होती. तिला कल्पना नव्हती आज जी आई माझ्या शेजारी आहे, उद्या आई नसणारे, आई नावाचं पात्र जगातून डिलीट होणार आहे.
रखुमाई माता धावत गेली. असं वाटलं मुक्ताच्या गळ्यात पडून रडावं, पटापटा तोंडावरनं हात फिरावेत, पटापटा मुखे घ्यावेत, पण नाही स्वातंत्र्य मिळालं. का? नियती इतकी निष्ठुर आहे, क्रूर आहे. जवळ गेली, मुक्ताबाईकडे चेहऱ्याकडे पाहिलं, मनोमन सिद्धेश्वराला हात जोडले. सिद्धेश्वरा, आजपासून तूच यांचा बाप. इंद्रायणी माई, तूच माझ्या चिमुकल्यांची आई. आजपासून तुमच्या पदरात घालते माझ्या 4 पिलांना आणि निघून जातो. निघून गेले अनंताच्या प्रवासाला. आणि सकाळी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई उठले, आई म्हणून हाक मारली. का? जोपर्यंत आई आहे तुमच्या माझ्या जीवनात, तोपर्यंत माणसाला किंमत कळत नाही, पण आई गेल्याशिवाय डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. किती देव मोठा असला, आई जीवनातली गेली ना तर डोळ्याच्या पापण्या ओल्या होतात. म्हणून म्हटलंय बघा, हे स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा. मुक्ताबाईने आळंदीत फिरावं, सोपान काकांनी आई म्हणून हाक मारावी, इंद्रायच्या कडेकडेने फिरावं. निवृत्ती आणि ज्ञानोबा माऊलींना माहिती आईबाप मरायला गेले, पण लहान लेकराला सांगितलं, लहान लेकरं वेऱ्यासारखे रडतील. भूक लागली, ज्ञानोबाराय भिक्षा मागायला गेले. एका घरी गेले, माईसाहेब भवती भिक्षाम दे. ऐका मावशी, या पोरांची आईबाप काल मेलेत, आजपर्यंत पोटात अन्नाचा कण नाही. आणि साक्षात ज्ञानोबा माऊली ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, रेडा बोलवला, आपल्या पुणतांब्याला त्यांचे पाय लागले. मधुकरी मागायला गेले, एका बाईनी पाहिलं, तिच्या कानावर गेलं, पोटात तुटलं, तिच्या डोळ्यात पाणी आलं. आळंदीकरांनी अन्याय केला या लेकलावरती. हे ज्ञानोबाराय पाहिलं, तिला स्वतःचं पोरग डोळ्यासमोर आलं. तिला ज्ञानोबारायामध्ये स्वतःचं लेकरू दिसलं. त्या माईनं पाहिलं. महिलांचं फार प्रेम असतं मुळावरती. घरात गेली, पटकन 2 भाकरी नाही आणल्या, 4 भाकरी घेतल्या, कारण ही भावंड 4 आहेत. त्याच्यावर भाजी घेतली, लोणचं घेतलं, चटणी घेतली, एक पापड होता भाजलेला तो घेतला आणि पटकन झोळीमध्ये घातला. माऊली लवकर जा, लवकर जा. का? पोरं उपवासी असतील, मुक्ताबाई उपवासी असेल, सोपान उपवासी असेल, लवकर जा. माझा नवरा घरी यायच्या आत तुम्ही गेलात तर ही भाकर तुम्हाला पचू देईल. तो असा नालायक आहे, भाकर तर देत नाही, पण दिल्याची पायदळी तुडवल्याशिवाय राहत नाही. एक वृत्ती माऊलीला असं वाटलं, कोण म्हणतं माझी आई मेली, कोण म्हणतं माझा बाप मेला. या आळंदीकराच्या रूपानं माझी आई अजून जिवंत आहे. रखुमाई गेली, पण या माऊलीमध्ये, या बाईमध्ये माझ्या ज्ञानोबारायांना आई दिसली. नमस्कार केला. आई साहेब, माझी आई असती तरी 4 भाकरी देण्याची तिच्यात दानत नव्हती, पण तुम्ही 4 भाकरी दिल्या, या भाकरीचं ऋण कसं फेडू. माऊलीने डोळे पुसले. आई तुम्हाला आयुष्य लाभावं. निघून चालले. एका घरातली ही बाई का तिने 4 भाकरी दिल्या चौघांना, पण तिचा नवरा पुढून आला आणि त्यांनी पाहिलं, आपल्या घरासमोर हे संन्याशाचं पोरग उभं होतं. काय रे त्याऱ्या, कशाला आमचं अंगण विटाळायला आला, अपवित्र करायला आला. काका, भिक्षा मागायला आलो होतो. आईबाप मरून गेले माझे. माझ्या बहिणीला भूक लागली हो, सोपान काकाला भूक लागलेली आहे. ज्याची आई गेली, अशी वनवासी लेकरं आम्ही. कशाला आला, आमचं घर दिसलं का तुला एकट्याचं? जग काय बुडालं होतं का तिकडं? माऊलीच्या डोळ्यात पाणी आलं. आमच्या घरासमोर गेलास? हो काका, गेलो होतो. पुन्हा यायचो तुमच्या घरी, पण खरं सांगू, तुमच्या बायकोनं, तुमच्या लक्ष्मी सारख्या पत्नीनं मला माझ्या आईची आठवण का येऊ दिली. काय मायेचं अंतःकरण तुमच्या माऊलीचं. 4 भाकरी घातल्या झोळीमध्ये. माऊली सज्जनपणानं बोलून गेली. पटकन घोड्यावरनं उतरला तो माणूस, झोळी हिसकून घेतली आणि भाकरी खाली पाडल्या मातीमध्ये. माऊलीच्या अंगावर काटा आला. अरे, एकाच घरात भिन्न भिन्न टोकाची माणसं. त्या बाईच्या अंतःकरणात मला या जगातली मोठी दया दिसली, माया दिसली, प्रेम दिसलं, माणुसकी दिसली. आणि त्या घरातला माणूस, याचे विचार काय. भाकरी मातीत पडल्या, मातीत मावशी, मातीत. आणि तो माणूस घोड्यावर बसला, निघून चालला. गेला थोडासा असा पुढं, त्यांनी पाठीमागं पाहिलं. माऊलींना वाटलं आपण संन्याशाची पोरं,
आईबाप मेले आपली, आईबाप आपल्याला टाकून गेली, आपल्याला कोण आपल्याला खायला देणार? माझी बहीण वाट बघत असेल, भावाला बहिणीची काळजी किती असती महाराज. माऊलीने त्या मातीत पडलेल्या भाकरी उचलल्या, आपल्या अंगावरच्या उपरण्याने पुसायला लागले आणि ह्या त्या घोड्यावरच्या माणसाने पाहिलं हे पोरग मातीतल्या भाकरी घेतय. त्याने घोडा पाठीमागं वळवला, लात मारली माऊलीच्या छातीमध्ये, बोटासह माऊली खाली पडले. आई म्हणून हारोळी माऊलीच्या मुखातून आली. त्यांनी घोडा नाचवला महाराज त्या भाकरीवरती, घोडा नाचवला, शेणामध्ये मातीमध्ये भाकरीचे तुकडे तुकडे केले आणि मग हसत गेला. अरे भाकरच काय, मातीतली नाही, पुन्हा शेणातला तुकडा सुद्धा खाता येणार नाही, याची सोय करून मग निघून जाईल. मला सांगा अशांना काय उपयोग आहे? उलट जे दुःखी आहेत ना, त्याच्या मुखात आपल्यामुळे 2 घास गेले तर फार समाधानाची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. इथं कथेमध्ये येताना पाहतो फार मोठ्या मनाने लोक अन्नदान करतात, प्रसाद करतात, इतर ठिकठिकाणी पंक्ती घालतात. तुकोबरायाच्या वैकुंठ गमनाला 374 वर्ष पूर्ण होत आहेत. 375 उजाडतंय या बिजेला. देहू संस्थान तुकाराम महाराजांच्या संस्थांनी असा प्रयत्न केला की वर्षभर आपल्याकडे सप्ताह व्हावा. हा सप्ताह झाला की तो, तो झाला की तो, तो झाला की तो, सप्ताह बंद पडू नये. पहिल्या सप्ताहासाठी मला सांगितलं, महाराज एखादा कार्यक्रम करा तुम्ही. अहो म्हटलं सप्ताह करणं सोपी गोष्ट असते, आता आपल्या गावात करणं वेगळं, आळंदी देहूला करणं लांब आहे. गावची माणसं लांब असतात, इकडची माणसं लांब असतात. अन्नदान वगैरे कसं करायचं म्हणले काही नाही, तुम्ही कीर्तनाला जाता, याला लोकांना सांगा, लोक अन्नदान करतात. आणि फक्त 1-2 दिवस 4-2 लोकांना फोन केले, लोकांनी पटापटा, कोणी नाश्ता, कोणी जेवण, कोणी नाश्ता, कोणी जेवण, कोणी पैसे पाठवले, कोणी धान्य पाठवलं. जवळजवळ 10-12 पंक्ती तयार झाल्या. का? फक्त तुकोबरायांच्या मंदिरात कार्यक्रम करायचा आहे, जिथून वैकुंठाला गेले तिथं करायचं आहे, तिथं आपल्याला अन्नदान करायचंय. लोकांना माहिती आपल्याला धान्य भरपूर होतो, आपल्या शेतामध्ये पीक पावतो, उत्पन्न करतो. एकतर आपण डॉक्टरांच्या माथ्यावर पैसे घालतो, नाही तर वकिलाचे घर मोठे करतो. जाऊ द्या, ज्ञानोबा आहे तुकोबरायांना भरभरून लोक सहकार्य करतायत. आता आल्याबरोबर मग अशी मला मावशी म्हणले, महाराज एखादी गाडी वगैरे घ्या, नेमके गहूच पडले होते, म्हणजे गहू घेऊन जा तिकडं. अहो म्हणलं मी माझ्या हाताने किती नेतोय, कशाला लागतंय किती? जेव्हा कधी कार्यक्रम असतो तेव्हा माणसं बरोबर देत राहतात. काही नाही, तृप्त मनाने कार्य करत राहिलं का देव कमी पडू देत नाही. एखाद्या दिवशी बघा किती मोठा कार्यक्रम असतो, कधी पैसे खिशात असतील अथवा नसतील, पण भगवान परमात्मा कोणाला कोणाला प्रेरणा देतो आणि ते कार्य देव घडवून घेत असतो. कारण हे कार्य असं असतं, सत्य कीर्तन कथा हे आपलं कार्य नसतं, ते देवाचं कार्य असतं. म्हणून सत्य करताना काळजीचं कारण नाही. भगवान पांडुरंग काय उभ्याने झोपा घेत नाही. ऐका, सर्वाभूती द्यावे अन्न, एक आहे दयात्र अंतकरण आणि एक आहे विकृत अंतकरण. म्हणून देवाची सेवा, आणि देवाची सेवा केली का देव अन्नदानाने संतुष्ट होतो. म्हणून असा भगवान परमात्मा आपलासा होतो, जवळ येतो आणि माणसाचं जीवन सुखी करतो. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. आणि दुसरं राहिलं काही, देव सोडून सगळं, मग ते येरती माईके. माईक म्हणजे हा माईक नाही, माईक म्हणजे नाशिवंत पदार्थ. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान. संपली माझी. महाराज म्हणतात, एक जगातला देव जर बाजूला केला आणि संत बाजूला केले तर तुम्हाला सुख द्यायला कोणाचं काही बंद पडलं नाही. प्रत्येक माणूस, ऐका, प्रत्येक माणूस तुम्हाला दुःख देण्यासाठी प्रयत्नशील आहे. बघा माझ्याकडे एकदा काय म्हणतो, ऐका. तुम्ही जगाकडनं सुखाची अपेक्षा करू नका. प्रत्येक माणूस तुम्हाला दुःख द्यायला तयार आहे, प्रत्येक माणूस. फक्त आपण एक विचार करायचा, मला देणारा देव आहे आणि मला सुख देणारा देव आहे. मला आनंद देणारा देव आहे, मला दुःख देणारा देव आहे. देव सोडला तर जगात मला आनंद कोणी देऊ शकत नाही आणि दुःख देऊ शकत नाही. आपण देवाशी नातं जोडावं, आपल्या आनंदाची काळजी देव घेतो. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा, तिने विना जीव सुख नोही. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंत्य अवसान. दुसऱ्या कडव्यात महाराज म्हणतात, या प्रपंचामध्ये आधी म्हणजे सुरुवातीला, अंती म्हणजे शेवटी आणि मध्ये कधीच सुख नाही. म्हणून सुख नाही कोठी आली या संसारी, वाया भाव भरी आळू नका. मग देव कोण आहे तो? तर त्याचं नाव सांगतात, अविनाश. हे देवाच्या 1000 नावातलं एक. अविनाश, म्हणजे नाही, ज्याचा विनाश होतो असा अविनाश नाही. अविनाशी परमात्मा, अविनाश करी आपुली आईसे, लाभी मनापिसे गोविंदाचे. तो भगवान परमात्मा, त्याची एकदा माळ गळ्यात धारण केली,
त्याच्या नावाचा गंध लावला. त्यांनी आपली एकटा जबाबदारी स्वीकारली आणि 4 चौघात त्याचं नाव घेतलं. तर आपली सर्व जबाबदारी आता त्याच्यावरती आहे. तो भगवान परमात्मा त्याचं वेळ आपल्याला लावतो. आपण अखंड नामस्मरण करतो आणि आपल्या सुखाची जबाबदारी तो घेतो. आपण फक्त देवाला सगळं घालावं. देवा, अरे गेल्या वर्षी या मावशी गेल्या, आजी गेल्या, भगवंता एक दिवस मलाही जायचंय. अरे प्रत्येकाला मरण यायचं रे देवा, प्रत्येक जण मरणार आहे, मला खात्री आहे एक ना एक दिवस मी मरणार आहे. मग साधं रस्त्यावर मरण्यापेक्षा, कोल्ह्या कुत्र्यासारखं मरण्यापेक्षा एक कर, आपण माझा हात धरावा. पकड लो बाहर घुराई नहीं तो डूब जाएगी. पकड़ लो बाहर घुराई नहीं तो डूब जाएगी. ए डगर है अगम अनजाने, पथिक में मूड अज्ञानी. संभालो राह फूल बन के, नहीं तो काट चुभ जाएगी. हमारा कुछ न बिगड़ेगा, तुम्हारी लाज जाएगी. पकड़ लो हाथ बनवारी, नहीं तो डूब जाएगी. प्रार्थना करावी. हे रामराया, आजपर्यंत 400-500 वर्षापूर्वीपासून मला या देशामध्ये मंदिर नव्हतं. जातो आम्ही अयोध्या, काशी, मथुरा करता करता तंबूतला राम पाहायचो. रामराया, आमच्या या पिढीच्या पुण्याईनं तुम्हाला भव्य अशा स्वरूपाचं मंदिर मिळालं. एक करा, तुमच्या मंदिरात सुखी आहात तुम्ही, आमच्या घरात सुख आम्हाला नांदू द्या. एक करा, भगवान परमात्म्याला प्रार्थना करा. तुका म्हणे भार घातली यावरी, होईल काही वारी नारायण. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. याला त्याला सुखासाठी हात जोडण्यापेक्षा आपापल्या गावात मंदिर आहेत, देवाचा उंबरा गाठा, देवाला नमस्कार करा, देवाकडे सुखासाठी आपली झोळी पदर पसरा. देव आपल्याला निराश करणार नाही. येथे नाही झाली कोणाची निराशा. मला सांगा, मला जर काही मागायचं असेल तर मी माणसाकडे मागू नये, मी माझ्या पाहुण्याकडे मागू नये, मी माझ्या बायका पोरांकडे मागू नये. मी देवाचा उंबरा धरावा, देवाकडे पदर पसरावा. देवाच्या दरबारातून अजून कोणी याचक रिकाम्या हाताने परत गेला नाही. कुठलीही अडचण असू द्या, कुठलीही असू द्या, देवाकडे गेलात, आपली चूक कबूल करा, आपला काही अपराध घडला तर कबूल करा. इतर लोकांकडे अपराध कबूल केला तो लोक धारेवर धरतात, पण आई बापासमोर पदर पसरला, देवाकडे पदर पसरला तर देव क्षमा करतो. देवाला प्रार्थना करायची, हे राम शरणम राम शरणम राम शरणम त्राहि माम. कृष्ण शरणम कृष्ण शरणम कृष्ण शरणम त्राहि माम. राम शरणम राम शरणम राम शरणम त्राहि माम. कृष्ण शरणम कृष्ण शरणम कृष्ण शरणम त्राहि माम. देवाला प्रार्थना एक कर. देवा, आजपर्यंत आयुष्य सुखाने गेले, समाधानाने गेलं, तृप्त मनाने गेलं. इथून पुढचं जे आयुष्य असेल, 4 दिवसाचं असो, 4 महिन्याचं असो, 4 वर्षाचं असो, जेवढं काही असेल तेवढं आयुष्य आनंदाने घालू दे. माझ्यापासून कुणाचं अंतकरण दुखवू नये. आणि जर दुखवलंच तर त्याच्या समोर दिलगिरी व्यक्त करण्यासाठी, क्षमा याचना करण्यासाठी संकोच येऊ देऊ नको. कुणाच्याही मनात आपल्याबद्दल मत्सर नसावा, तिरस्कार नसावा, राग नसावा. माणूस हा चुकीचा पुतळा आहे. तुम्ही माझ्याकडे खूप चांगल्या नजरेने पाहता, चांगलं भजन करून साथ केली, चांगल्या अंतःकरणाने सेवा केली, पण तरी माझ्या मनात जर काही आलं, तुम्ही एक सांगायचं, देवा बघ काही नसो, माणसाच्या मनात समज गैरसमज निर्माण होऊ नये. आज तुम्ही वडिलांच्या वयाचे, मी मुलाच्या वयाचा, तुम्ही भावाच्या वयाचे, मी भावाच्या वयाचा. एक प्रभू प्रत्येकामध्ये देव ईश्वर भावनेनं नटलाय याचा विचार करायचा. आणि जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून जर आपण परमार्थ करत राहिलो तर खऱ्या अर्थानं आपण सुखाचे अधिकारी होऊ. असं या निमित्तानं निरोप या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला दिला. झालेली सेवा जगद्गुरु तुकोबारायांच्या, प्रभू रामरायाच्या, पांडुरंगाच्या चरणी समर्पित करीन. कैलासवाशी गंगा भागीरथी जयवंतबाई माधवराव काळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या लेकीनं सौभाग्यवती मीनाबाई विठ्ठलराव लबडे, जावई विठ्ठलराव लबडे, त्यांचे नातू विनायक भाऊ राहुल असतील, पुन्हा त्यांचे नातू
अर्जुन, संजय, किशोर या सर्वांनी मिळून हा जो वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम ठेवला, त्यानिमित्ताने कीर्तन ठेवलं. ही सुंदर रथी महारथी गुणवान गायक वादक कलाकार मंडळी या ठिकाणी बोलवली. आपल्या मावलायाच्या मळ्यातल्याही भजनी मंडळाची साथ आहे. महिला भजनी मंडळ आहेत, स्पीकरवाले आहेत, पै पाहुणे सगळे सोयरे आहेत. ही सेवा या ठिकाणी सर्वांच्या वतीनं समर्पित करतो. हरिभक्तीपरायण हार्मोनियम वादक श्री हांडे महाराज, गायनाचार्य विजूभाऊ शिंदे, गायनाचार्य हभप सुधीर महाराज लोंढे महाराज, मृदंग वादक प्रथमेश महाराज, त्याचबरोबर ही सर्व भजनी मंडळी आपल्या सर्व या पाचही माता भगिनी यांनी पांडुरंगाच्या सेवेमध्ये या आजीबाईच्या श्राद्धाच्या निमित्ताने झालेल्या सेवेमध्ये आपली सेवा पूर्ण केली. भगवान पांडुरंगाच्या कृपेनं तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य आरोग्य लाभावं. मी तर म्हणेल, मी गौतम महाराज माझं आयुष्य कमी व्हावं, तुम्हाला लाभावं ही प्रभुचरणी प्रार्थना. आणि या नातवांनी आजींचं जे आतापर्यंत सेवा केली, कृतार्थ मनानं त्या गेल्या. खरं तर वर्ष श्राद्ध अगोदर होतं, परंतु सुतक पडलं, थोडंसं लांबलं. भगवान परमात्म्याने त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान त्यांना प्रदान करावी. आणि होईलच का, वयस्कर वयोवृद्ध माणसाच्या आशीर्वादामध्ये देव ताकद लावत असतो. म्हणून झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकली, शेवटची विनवणी संत जनी परिसावी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हासी विठोबा रखो माये, विठोबा रखो माये, विठोबा रखो माये. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, 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 जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली.